तर सगळं आवरून झालेलं आहे. फक्त राहिला बाजा तेवढा बाहेर घ्यायचा. बघा, तर बाजाला आत घ्यायचा आहे. सरकार आलो, सरकार गेले जरा बाहेर आणि सरकारनं आवरलंय म्हणजे आज लवकर आले ना. आता आपल्याला करायचं आहे मुरकी. आपल्या ह्याला मुरकी करायची आहे ब्रह्मशेठला, कारण की तो आता ऐकत नाही. आता मी घरगुती बघा ना ट्राय करून, कारण की व्हिडिओ बघितली 2-3 इंस्टाला, ती सेव्ह केली. साहेबासून दूध पाजायचं आहे, खाद्य ठेवायचं आहे. म्हटलं मोकळं का वाटतं. ह्या साहेबासून दूध पाजायचं आहे, खाद्य ठेवायचं आहे. कार्तिक आणि ह्याला मुरकी करायची. मुरकी टोबरा भरतो, टोबरा काय खातोयस? ह्याला जागा दुसरीकडे करायची. हित हित करतो. काय होते, झाडाला तीड मारते. चला घेतो आवरून बरोबर. हो, आणि ही सगळं गाभाळ काढायचं आपल्याला. चांगलं नाही दिसत गाभाळ म्हणजे ही असं लूज आहे. ही ते रायफल शेटला घेऊन यायचं आपल्याला असं. ह्याला भोका लागली तर बघा. रायफल तर आम्ही आलो सुलतानला घेऊन आणि मैदानात कोण आले बघा पळायला. बकासूर कसा आहे. तर आम्ही शनिव्यात पळायला आणि तो बकासूर आलाय. वाटलं नव्हतं बकासूर आपल्याला दर्शन मिळेल. बकासूरचं कसं आहे. अरे व्हिडिओ कॉल होतो ना, बकासूर दाखवतो आमच्या गावात आला आहे. हां आमदार बाबा ह्याच्यावरती नाही आवडत तुमचा आमदार केसरे ना आमच्या गावात. वा काय मॅटवरती बसला बरोबर. कसं आहे. तर आपण गेलेलो सुलतानला घेऊन मैदानात. आता तो डॉक्टर साहेबाचा फोन आला, कारण डॉक्टर साहेबांना नाही मिळत वेळ एकतरी. डॉक्टर साहेबांचा फोन आला, आम्ही आलोय आपल्या वस्तीवर. मग आता आम्ही गाडी एक मित्राची घेतली 2 व्हीलर आणि चला मग, कारण की आपल्याला दाखवायचं आहे कार्तिक. एकदा डॉक्टरच्या नजरेखालनं घालायचं आहे, त्याला दंताला वगैरे इंजेक्शन द्यायचं आहे. म्हणजे आपलं तर 4-5 दिवस बसल. परत मस्तपैकी फेरा काढायचा आणि आपल्या फॅमिलीवर शेअर करायचा कसा पळती बघा मग कार्तिक. अजून कोणालाच माहित नाही कार्तिक कसा पळती. तर म्हणलं आधी डॉक्टर साहेबांनी नजरे खाल्लं एखादा गाड्या, कारण जरा ठसाकते पण आतमध्ये. का ठसाकते ते कळेल आपल्याला कारण गेल्यानंतर. डॉक्टर साहेब आली ती आता आपल्या कार्तिकची पहिली ट्रीटमेंट, म्हणजे ती सातीत वाचते ती बघायसाठी. बघूया आता काय आहे.
तर डॉक्टर साहेब काय झालं याला आता? छातीत कप साठली ती. तर या साहेबांचं छातीत कप साठली ती आणि विषय असा झाला की म्हणजे हे पहिली सर्दी आहे ती मोरली आहे. हां लक्षात आलेलं नाही ते पहिल्या. हां हां डॉक्टर साहेब त्याची पहिली सर्दी आहे का आत्ता झालेली नाही ती मोरली आहे फक्त त्यामुळे ती ठसाकतीन कप बाहेर पडतील. मग चला म्हटलं आपण फेरायच्या आधी सगळा आधी ह्याला क्लिअर करूया हा ना. मगच पेरणार पुन्हा छातीत नमुने एवढं जाणं राहिली तर सर्दी तशीच. हा हे विषय आहे ते ना डॉक्टर साहेब. मला इंस्टाला इतकं मेसेज आले ते आणि काय होतं प्रत्येकाला असं सांगत बसणं म्हणजे प्रत्येकाला सांगायला एवढा वेळ नाही हो की बाबा नाही ह्याच्याबद्दल आपल्या रायफलबद्दल ते आपण मध्ये व्हिडिओ केलेला माहिती आहे का की आता रायफलला 2 डोस जाणार आहे ह्याचं जनतावलं किती फरक पडतो. हां चढवला हां HB चढवला ती का नाही काय असेल ते सल्ला. आता डॉक्टर साहेब आणि एकदा तुमचा नंबर सांगा. 91 हां 12 35 हां 33 44 91 12 33 35 33 44. 91 12 35 33 44. आणि तुमच्या फॅमिलीला पण एक माझ्याकडनं रिक्वेस्ट आहे हां की बाबांनो तुम्ही आम्ही तुमच्यासाठी म्हणजे बाकीच्यांच्याकडे नाही मी की बाबा तुम्ही आमच्या दावणीला घेऊन या आणि तिथं आल्यावर ट्रीटमेंट करू किंवा जास्त पैसे असा पण विषय नाही. हां फक्त तुम्ही आम्हाला ज्यावेळेस बोलवता हां त्यावेळेस तुम्ही आम्हाला म्हणजे बोलवणार आणि तिथं आल्यावर कॅन्सल हे असं जर व्हायला लागलं तर ह्याच्यामुळे बाकीच्याच सेवा मिळणार नाही. हां 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 मग तुम्ही विजिट फी पण लय म्हणावायची घेत नाही. नाही आता परवा दिवशी माझ्या बरोबर काय झालं मला चिपळूणला बोलवून घेतलं हां आणि तिथे गेल्यानंतर नाही म्हटले म्हणजे त्यांनी कस्टमर म्हणलं की आता मी चौकात जाऊन उभा राहिलो मी लोकेशन टाका म्हणलं. हां तर लोकेशन ज्यावेळी मला सांगितलं की नाही तुम्ही लय पैसे म्हणताय मग राहून द्या. बरं मी तुमच्यासाठी आलेलो मला पण असं काही नाही की बाबा आईला मग एवढ्या लांब जाऊन मागायला सर हा लांब जाऊन मागायला. राव मला फोन करा नाही मी तिथलं चिपळूणमधले 2-3 व्हिजिट दिली असती हो कारण की आपली फॅमिली मेंबर आहेत ना तिथं भरपूर. काय होतं आम्ही एवढं आता मुंबईत वगैरे जातो आम्ही देतोय ट्रीटमेंट आम्ही बाकी त्यांच्याकडे करत नाही की तुम्ही 2000 रुपये द्या आणि तुम्ही 5000 रुपये द्या याच नुसतं बाकी त्यांच्याकडे. याला गाव घेते ती मला आता मला माहिती आहे की जा याला तिथं मुंबईला आणि ते 2-2.5 हजार रुपये आधी तर द्या म्हणते तिथं. ते काय होतंय तुम्ही बोलवताय आणि पुन्हा नाही मग ते आम्हाला नाही मग ह्याच्यामुळे दुसऱ्याच मिळणार नाही असं होणार आहे. मग आम्ही सगळं सगळ्याच पुन्हा चालू करायला लागेल आम्हाला तिथे घेऊन यायला. हा त्यामुळे आमच्याकडे आला ना काय. नाही नाही तसं काय नाही. ते कसं पहिल्यांदा पुढे. तर हे डॉक्टर साहेबाचा विषय आहे ते डॉक्टर साहेब काय माहिती आहे का याला आपण काय केलं कारण की याला 15 मला ट्रीटमेंट देऊन ती HB वाढून किती दिवस झालं महिना महिना नाही 15 दिवस. 15 दिवस 15 दिवसाच्या आता बाबा एवढी म्हणजे तयारी कशी झाली का दुसरं काय आहे आपण टॉनिक वगैरे टॉनिक चालूच आहे फक्त लिव्हर टॉनिक हा नाही. तुम्हाला शब्द दिला होता मी अगोदर होय की बाबांनो वस्तू कसली असू दे तयार करायचं काम डॉक्टरच्या मला बरं नुसते तयार करत नाहीत स्पीड कप 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 स्पीड पण आहे म्हणजे स्पीड पण वाढतंय पेड वगैरे सगळंच त्याचं मिळते म्हणजे असं नाही का नुसतं दिसलं पाहिजे आणि मस्ती डॉक्टर लय मस्ती करायला लागलाय. अजून तर पाहणार आहे. तिनं काय काहींचा गैरसमज येईल हो स्पीड वाढवायचं तुम्ही काय देताय का काय. आई आमचं स्पीड झालं पाहिजे होय. स्पीड वाढवायचं अजून काय उपयोग नाही. बरं तो आज पळेल उद्याचं काय. आणि तसं असतं तर आम्ही बैलच घेतलं 2 मिनिट होय बरं झालं आलास हा म्हणजे यात भरपूर याला म्हणजे छाती पूर्णपणे पॅकच झाल्या. 2 दिवस ट्रीटमेंट द्यायला लागणार ते सगळे पडणार आहे सगळे बाहेर पडत पुढे सगळा क्लिअरच करा त्याला. खातोय कर खाणार खातोय पितोय सगळं करतोय आपल्याला कसं कप साठल्यावर चालता नाही हा. असं वाटतं का काहीच वाटत नाही. तरी बेस काल आम्हीच चालवाय न्याला. सरकारनं आम्ही न्यायला चालवाय म्हटलं जरा बघावं ते नेहल्यावर म्हणलं की तुम्हाला फोन लावला मी. नाही काय आम्ही बी काल आम्हाला तर ह्याच्यावर जी काय आम्ही ट्रीटमेंट केल्या ते डॉक्टर साहेबांनी फोन करून विचारा कारण की मी तर काय सांगणार आहे काय कुठलं दिलं इंजेक्शन काय कुठलं टॉनिक दिलं वगैरे. बरं टॉनिकचं सांगू शकतो कुठलं चालू आहे तुम्ही असं सांगून त्याला रिझल्टच उपयोगच होणार खरं ती टॉनिक कावा बाबा आधी तुम्ही काय दिलं इंजेक्शन ती कसं सांगू शकतो मी कुठलं दिलं काय दिलं हा. त्याची प्रॉब्लेम आहे ती क्लिअर करूनच तुम्ही त्याला हे करावं लागेल. आणि तुमचं कसं असतंय बाबा वस्तू बघून तुम्ही ते त्या पद्धतीनं त्याचं काय त्याला कमतरता आहे त्या ह्याच्यावरच आहे. मग कुठलं टॉनिक द्यायचं काय करायचं प्रत्येक टॉनिकमध्ये बदल असतो ना. त्याला शब्द येतो पहिलंच मैदान आपण करणार त्यावेळेस तो गट तर पास करणार
शेव ना काय ना त्याचा तुम्हाला डायरेक्ट सांगतो. म्हणून तर जरा रिटर्न वॉच चाललाय, जरा पायरा पण त्या पद्धतीचा चाललाय बघायचा. म्हणून आता उद्या फेरा काढणार आहे बघा याला. एकच फेरा नंदीवर काढायचा आहे आणि रायबा शेटचं 2. त्या रायबाचा विषय काय, रायबाला आता रायबाला पायरा पाहिजे त्या हिशोबात. त्याला पायराच चांगला आहे. पायरा करू चांगला, फक्त त्याच्या आईला मैदानात नाही आता कळालं काय करायला लागणार आहे त्याला मैदानात. ते आपल्याकडे चुकी झाली जरा. त्यावेळेस थोडाच पाहिला असेल पण ते विषय खालनं गेला की 200 फूट पुढंच होता. काय विषय हे बघा तुम्ही आता 15 दिवसानं बघितलाय, तुम्हाला कळालं असेल. मला वाळकलाच नाही. रायफल काय तुम्ही तरी आल्याला मला ही घेतली काय वस्तू म्हणून म्हटलं आयला पहिला आणि त्यावेळेस हाय हाय फोटो असेल शिर्डी तेच की. अगं आता मुसू तर डॉक्टर येत होता आता अंग असं, म्हणजे ते जसं याची थांबत नाही. सर्क्युलेशन फास्ट असल्यामुळे रक्त वाढल्यामुळे बाकी त्याला आपण जे कम्प्युटर जाऊ ते क्लिअर केल्यामुळे हां आता सुरालाच लागला. जशी HP ते तुम्ही दिलंय ना ते क्लिअरच झालं. हो काय असं. आणि सगळ्यात घाण टांगडच काय झालं, ठसकते ना काय बाहेर पडतंय लगेच. पडलं की काय पडलं, लय घाण राव ही. मला माहिती आहे, कारण की एक वस्तू आपल्याकडे होती अशी बाहेरची आलेली, असं चालवा मी लगेच शंका आली मला. म्हटलं बहुतेक हे झालं असणार आहे त्याला. नुसतं चालवा नेलं ते असं ठसाकलं 2 वेळा, असलं घाण आली तोंडातनं बाहेर ती भडकन ती. अरा ते बघूनच असं उंचाळत होतं. पडायला लागलं. मग तेच याला झालंय, म्हणजे सर्दी साठून हे झालंय. मग ह्यो पहिल्या मालकाने त्याला द्या फ्रेश झाल्यावर परत ऐकणारच नाही ह्यो. पुढं ऐकत पुन्हा उड्यात घ्यायला चालू करते. पण त्याला बाकीचं आपण आहेच की, आपल्याला काय आता माहित नाही काय करायला. त्याला पण लय स्पीड आहे डॉक्टर. तुम्हाला पेरा दाखवू द्याचा, मी अजून दाखवलेला नाही पण शेअर केलेला नाही. आयला मोबाईल स्विचवर खतरनाक फेरा आहे, म्हणजे 2 फेरं पळालाय. 2 फेऱ्याला लाभरागत लांबतोय. त्याला बाकीचं आपण काही केलं नाही ना ती कराय की जरा नाही. कवर होऊन द्या या म्हणून मी आता आपण कधी गडबड केली आहे का, नाही. म्हणून तुम्ही असतो मी याला काहीच करणार नव्हतो. तर मग मी सांगितलं का नाही, स्टेप बाय स्टेप हा. आहे. लगेच कुठली गोष्ट आता स्टेप बाय स्टेपच थांबलोय की आपण. हे रायफल ते फिटनेस आणि हे तुम्ही एवढा फिटनेस व्यायाम देऊन फिटनेस याचा झालेला नव्हता एवढा. दिसतोय बा कसा वारलाय नुसतं. ते बाजाचं तेवढं बघा, त्याचं उद्या तुम्हाला महिना उद्या आपण त्याला बघा. त्याला आता साळा पळवणारच मी जिवंत आहे तोपर्यंत. काय तर तर विषय असा झाला आहे की जवळजवळ लग्न झाल्यापासून थांबा जरा शेअर करतो. थांबा तुम्ही आलेला आहे सासरवाडीत यात्रेला, आणि बायकोचं एकदम धाडच अचानक कसं काय वाटलं मला काय कळ ना. म्हणले मी बसणार आहे, म्हणजे मला पटलं ना. म्हणलं खरंच बसणार आहेस का, तर म्हणले हो मी बसणार आहे म्हणली. ते पण तुम्ही असला तर म्हणजे मी काय लय वेळा बसलोय. खरं आपण उरसाला ऐश्वरपुरात गेलो किती वेळा, सांग किती वेळा गेलो. जबरदस्तीला ओढत होतो पाण्यात बसल्या तरी नाही म्हणलेली. तर अचानक हिनं सासरवाडीत आलो बघा धाडस हिचं. ह्याच्या तुझ्या माहेरात माझ्या सासरवाडी तरी तो आलो धाडस बघा म्हटली बसणार आहे. आणि म्हणलं चला व्हिडिओ करूया. आणि खाली बघ की आता आधी आता बरोबर फ्रंटला आहे बघा, म्हणजे फ्रंटला नव्हतं टॉपला आहे वर, जसं आपला रायबा बाज्या. हो काय अगं असं हल्लं का नाही. खाली बघ काय विषय नाही. चल की बाळा मी आहे की चालू नाही अजून चालू झाले शिटा मारायला लागली. व्हिडिओ आपण सोडायचा कुठल्या चॅनेलला, त्रिशा निकम चॅनेलला. कळू दे की तुझं धाडस किती. ताईचं धाडस कळायला पाहिजे का नाही. ताई एवढी बोलत्या एवढी करत्या स्पष्ट काय नाही ना. मग आपल्या फॅमिलीला बघू दे. मग मलाही कळ ना. अगं मलाही कळण तू तयार कशी झालीस. मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मारवडीतून नाही अजून काय
करी ग मग तुला कुठं माहिती चालू झाली हो. अगं चालू झाली मी वराडतो तर ए मग काय ती ठेवा मोबाईल कुठं अहो सांगा कुठं धरायचं हाय असं अगं मी कसा बोलतो बाबा कसा आहे आता बघ आता कुठायच बघ कुठायच बघ की मी नाही भेट नारळी झाड बघ की लेवल होय नारळी झाड सॉरी नारळी झाड उलट खाली आहे आपल्यापेक्षा आपण हलतंय का मग ब्रेक होते आपण डब्बाच नवऱ्या बस हाय खाली बघ की ब्रेक डान्स हो यो ब्रेक डान्स चालू झाले बहुतेक नाही चालू झाले चालू ए बाई आई गो आयुष्यपत आई गो काय होते बाळा हा डोळा उघड डोळे कुठं उघडा मग मी मला चालायची उजायची ए, नाही जात इकडे तिकडे बघ डोळा टाकले अगं डोळा टाकले नाही त्रास होतो बाळा डोळे तुला छान वाटतं डोळे टाकल्यावर नाही नाही आखाली बघ की आखाली बघ की मी आहे की मला अटॅक येईल अगं येऊ दे अटॅक आला तर मी आहे झालं मी मेल्यावर काय करणार झालं थांबलं बघ झालं बे? हो अजून कुठं स्पीड लावले खरं बाळा हो एक जण उतरला बघ तुझ्या घेऊन एक जण कार्यकर्ता उतरला जाय घेऊ माझं डोकं वाढायला लागलं. वाढवतो बाळा वाढवतो मी आहे अटॅक आला तरी मी आहे तुम्ही आई म्हणूनच लय वाटतंय. तुला येत नाही अटॅक बाबा कुठं आलीस बघ बाबा कमी कमी वाटायला लागले हो पोटातला गोळा मग हेच आहे एकदा ब्याम ओढलं का नाही काहीच वाटणार नाही आता तू अजिबात ओढणार ओ काय मला ओरडणार नाही मला पण थोडं थोडं ब्या वाटते बरं का ए बाई लय वाढवू नको. ओय बे. आई गो! ओ, ओ! आई गो! ओ, खास करूया. काय काय झालंय अगं डोळ उघड अगं बाळा डोळ उघड नाही, नाही, नाही. खरंच उघड बाळा वापस अगं बसलीच बाई तुला हौस आहे नाही बा- डोळ उघड 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 मी ऐके अगं मी ऐके डोळ उघड ए, बास की. बास आहे, बास आहे, काय बास आहे, बास आहे. बास नव किती कधीला करतो? अगं किती पण ओरड त्यातले आवाज जात नाही बघतोय, बघतोय तो माझ्याकडे. कोण नाही को बघत तुझ्याकडे ते आता डोळं- तर आम्ही जाणार स्पीड वाढवायला ए, आता गप्पडा गप्पडा ना लगू. ऐक की बाळा खाली बघ खाली बघ खाली बघ डोळं झाकलेले त्रास होतो ए अगं डोळं झाकलेले त्रास होतो आयुष्यपत त्यात पण नाही ना कसं आहे माहिती आहे, जीवाच्या वर मी कधीच नाही काही केलेलं आता काय वाटतं ना आता काय वाटणं बंद झाले ना काय वाटतं ना थांबवा मला आम्हाला थांबवायचं. अगं असं पहिल्यांदा बसले मी तर मेवणे साहेब बघा इथं थांबले आणि मेवणे साहेबांच्या धाडसामुळं त्यांचं धाडस वाढलं तुमच्या चिडवण्यामुळे झालं सगळं होय दिलीच अहो, नसतील कुठं उतरताय बरोबर बघा इथं मेवणे साहेब आहेत बघा इथं मेवणे साहेब आहेत अजून वर न्या अरे आपल्याला तर उतरणार आहे. कोणी सांगितलं माहितीये का हा? मेवणे साहेबांनी सांगितलं वर न्या म्हणून काय अत्याचारच करतायसा थांब दाखवूया आपण व्यवस्थित तेव्हा मागायला पाहिजे होता का आपला आळ हे का पण नसते. बघा हे मेवणे साहेब आहेत यांनी पुन्हा एकदा वर आपल्याला आणलेलं आहे म्हणजे त्यांनी त्या आपलं कोणतं चालक आहे त्याचं सांगितलं वर न्या एकदा कुणी ढेकळा मारलं पोरापोरांचं चाललंय ढेकळानं हलती ती किती प्रेम होतं चाललंय बघा म्हणजे ढेकळानं एकमेकाला मला वाटलं आपल्याकडे मारला काय हो 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 बाई आपल्याच घालते सगळ्यांचं चालतं हा ती दादी आहे की आमचं दाद्या उतरून दिलं नाही.